नमस्कार, मी पद्माकर दगाजीराव पाटील पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो. चोपडा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी सर नॉन स्ट्राईकला असतील सौरभ पवार, गोलंदाजीची सुरुवात करतील सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदे. तर वेळोदे गावचा हा सुपुत्र सागर भोई आता गोलंदाजी मार्कवर. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. ओ शॉर्ट कव्हर क्षेत्रात डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात केलेली आहे सागर भोईने. चांगला ड्राइव्ह अलॉंग द कार्पेट, शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धाव नंदू सर, नंदकुमार देशमुख आपलं खातं उघडतायत आणि संघाचं सुद्धा खातं उघडलेलं आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडाद्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व अभूतपूर्व. हो, जबरदस्त चेंडू, वाईड यॉर्कर. या प्रश्नाचं फलंदाजाकडे कुठलंही उत्तर नव्हतं. रफ्तार में गिरफ्तार बल्लेबाज, गती 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 आणि फक्त गती. सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदे. सौरभ, चांगलं क्षेत्ररक्षण, डाऊन द ग्राउंड, चांगला फटका होता. जोरदार अपील होतीये, परंतु पंचांचं मानणं की नंदकिशोर देशमुख आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. सौरभ पवार स्ट्राईकला असतील, सामना करतील युवा सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदे यांचा. जीवन भाऊ चौधरी पायावर टाकलेला चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय जमिनीला समांतर. चांगला फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न, चौकार अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहे. षटकातला शेवटचा चेंडू, सागर भोई अत्यंत चांगल्या लाईन आणि लेंथने टिचून गोलंदाजीचा मारा करतायत. ओ यावेळेस अतिरिक्त वेग देण्याच्या प्रयत्नात दिशाहीन चेंडू आणि पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर. जीवन भाऊ चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा व नवजीवन सोलरचे संचालक, या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. फुलटा चेंडू अलॉंग द कार्पेट, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. हाफिज यांनी चेंडू अडवलेला आहे. ट्रॉफी प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. या स्पर्धेच्या चषकांच्या प्रायोजिका आहेत. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील, गिरिराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. या स्पर्धेत जे चेंडू वापरले जात आहेत त्या चेंडूचे प्रायोजक आहेत रमेशभाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. परवेज तडवी आता गोलंदाजी मार्कवर असतील आणि स्ट्राईकला असतील नंदकिशोर देशमुख अर्थात नंदू सर. ओरपी चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिसफिल्ड आणि हा चेंडू जातोय व्हॅकंट एरियात. जबरदस्त फटका. नंदू सर आपल्या शैलीदार फलंदाजीसाठी ओळखले जातात. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजनला पहिला चौकार नंदकिशोर देशमुखच्या बॅटमधून. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईड्स चंद्रशेखर गोष्टी. जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करता चेंडू कव्हर सीमा पार गेला होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे. एक धाव लॉंग ऑफच्या दिशेने. आणि या ठिकाणी सौरव पवार यांना परतावं लागेल. अतुल पाटील यांनी झेल टिपलेला आहे. परवेज तडवी यांना विकेट मिळालेली आहे. पहिलं यश प्राप्त होतंय मातोश्री टेंट हाऊस संघाला. या स्पर्धेचे कॅप प्रायोजक डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट्स आणि स्लीवचे प्रायोजक श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. अंपायरचे टी शर्ट्स प्रायोजित केलेले श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस श्री संदीप पाटील सर, संदीप अकॅडमी, संदीप इंग्लिश अकॅडमी. अग्रवाल असोसिएट्स श्री द्रुमिल अग्रवाल षटकारांचे प्रायोजक. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत हर्षवर्धन पाटील. चौकारांचे प्रायोजक श्री चंद्रशेखर गोष्टी, पुणेरी फ्राईज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलाय. वन बाउन्स चौकार. लॉंग लेगच्या दिशेने चौकार मिळवलेला आहे. हर्षवर्धन पाटील आपल्या स्टाईल मध्ये एक पुलचा फटका खेळतोय आणि आपलं खातं उघडतोय. आणि या चौकाराचे प्रायोजक चंद्रशेखर गोष्टी, पुणेरी फ्राईज. बाहेर चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. चांगला फटका. पहिला फटका लॉंग लेगच्या दिशेने, दुसरा फटका कव्हरच्या दिशेने. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय फलंदाज हर्षवर्धन पाटील. 2 षटकांची समाप्ती, 17 धावा, 17 द लॉस ऑफ 1. बाद होणारे फलंदाज आहेत सौरभ पवार, ज्यांना अतुल पाटील करवी, परवेज तडवे यांनी बाद केलेलं होतं. या विकेटचे प्रायोजक होते श्री चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. खेळाडू डगआउट ज्यांनी प्रायोजित केलेलं आहे श्री सुनील पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य. श्री कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणाल. फूड प्रायोजक श्री किशोर पाटील, हॉटेल साई प्रसादम.
स्पोर्टिंग पार्टनर श्री प्रतीक जीवराजानी, 77 स्पोर्ट्स निशांत महाजन, हर्निश स्पोर्ट्स चोपडा. सेल्फी पॉइंट श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेचं थेट प्रसारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी. लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. त्यामुळे ही स्पर्धा आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर बघता येईल घर बसल्या. नक्कीच. आणि जर आगामी काळातला जळगाव जिल्ह्यातला क्रिकेटचा सीझन जर आपल्याला बघायचा असेल तर त्यासाठी बेल आयकॉनचं बटन सुद्धा आपण दाबून ठेवा. सागर भोई गोलंदाजी मार्कवर. चांगला ऑफ चेंडू कव्हर क्षेत्रात, डॉट बॉल. नंदकिशोर देशमुख जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखले जातात. सध्या तरी सागरने चांगल्या लाईन लेंथने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. कुठलाही अतिरिक्त चान्स त्यांना देत नाहीये, रूम मिळत नाहीये आणि त्यामुळेच मोठे मोठे फटके आपल्याला दिसत नाहीये. हो, यावेळेस आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला माझ्या मते डेल स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु माझ्या मते शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं होतं. ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता. हो, यावेळेस मात्र संधी होती. अतिरिक्त उसळी घेतलेली होती. आवाज काहीतरी आला होता. उत्साहित झाले होते सागर भोई, द मॅन फ्रॉम वेळोदा. 3 चेंडू आणि नंदू सरांसारख्या फलंदाजाला 3 चेंडू डॉट टाकणं खूप मोठी गोष्ट आहे. एक युवा खेळाडू विरुद्ध एक अनुभवी खेळाडू, असा हा CPLचा आजच्या दुसऱ्या दिवशीचा 7वा सामना आपल्या समोर रंगतोय. जबरदस्त गोलंदाजी सागरची. समोर असतील अनुभवी नंदू सर. यावेळेस चांगला ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव. निखिल चेंडू अडवतोय आणि या एका धावेने स्ट्राईक रोटेड. षटकातला 5वा चेंडू. स्ट्राईकला असतील हर्षवर्धन पाटील. बघूया हर्षवर्धन पाटील या सामन्यात पहिल्यांदाच सागर भोईची गोलंदाजी खेळायची संधी मिळते त्यांना, परंतु सुरुवात चांगली केली हर्षवर्धन पाटील यांनी. ओ, पायावर मारा करण्याचा प्रयत्न. बघूया बॅटला लागलाय की पायाला. चला, पंचांचा इशारा आलेला नाही, त्यामुळे हा चेंडू बॅटला लागलेला आहे. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतात. अली असगर सैफी, सैफी मशिनरी हे या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स. ड्राईव्ह केलेला आहे. एक वेगवान धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आणि कुठेतरी क्षेत्ररक्षकावर दबाव दिसलेला आहे. वसीम माझ्या मते वाकलेले नव्हते आणि ज्यावेळेस चेंडू आला त्यावेळेस थोडीशी नजर हटवलेली होती आणि यालाच म्हणतात नजर हटी आणि दुर्घटना घटी. किफायती मारा केलेला आहे. केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. तिसरं षटक संपलेलं आहे. 20 धावा, 1 गडी बाद. बाद होणारा एकमात्र फलंदाज सौरव पवार. अशफाक सर आता गोलंदाजीला. यूट्यूब प्रायोजक श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरी. LED प्रायोजक डॉक्टर केतकी वैभव पाटील, गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी, सुमित अग्रवाल, श्री जुबेर मलिक, मलिक पपिता, श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन.
अशफाक सर यांचा सामना करतील नंदकिशोर देशमुख. शॉर्ट चेंडू पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू वाढवला जातोय. नितीन यांनी चेंडू वाढवलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण होते. हर्षवर्धन पाटील आता अशफाक सरांचा सामना करतील. चला, साईड स्क्रीन जवळ कोणीही उभं राहू नये. गोलंदाजाच्या मागे जी साईड स्क्रीन आहे तिकडे कोणी उभं राहू नये. एकेरी धावेने धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये. नंदू सर आता स्ट्राईकला. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कौतुक करावं लागेल मातोश्री टेंट हाऊसच्या गोलंदाजाचं. नंदू सर सारख्या माणसाला आपण जास्त वेळ बांधून ठेवू शकत नाही. आता प्रयत्न सुरू आहे आणि यावेळेस चौकार मिळेल, नक्की मिळेल. जमिनीला गुदगुल्या करत थर्डमॅनच्या दिशेने चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. पुन्हा एकदा तोच फटका, यावेळेस डॉट बॉल. चला, गोलंदाजीच्या शैलीसाठीचा हा अंपायर्स रिव्ह्यू. चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. हा नो बॉल असेल. नो बॉल आणि चौकार.
3 चेंडू झालेले आहेत. 27 धावा, 1 गडी बाद. आणि आता जो पुढचा चेंडू येईल नवीन गोलंदाज गोलंदाजीला येईल आणि तो चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फुकट फटका आणि स्ट्राईकला नंदकुमार देशमुख. हाफिज आता गोलंदाजी मार्कवर. फ्री हिट चेंडू, नंदू सर स्ट्राईकला. फुल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे आणि हा चौकार. फ्री हिट चेंडूवर सागर भोईकडून एक मोठी चूक झालेली आहे. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा होत्या त्या ठिकाणी चौकार दिलेला आहे. नंदकुमार देशमुख यांच्या बॅटमधून फ्री हिटवर आलेला चौकार. इम्प्रोव्हायझेशन यावेळेस कव्हर पॉइंटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल. तीस धावा झालेल्या 32. यावेळेस चेंडू हवेत आणि फक्त मिडविकेटचा खेळाडू दर्शक बनून या चेंडूला बघेल आणि दर्शकांना क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावावी लागेल. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स आणि षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती, 38 धावा, 1 गडी बाद. सौरभ पवार बाद झालेले आहेत. परवेश तडवी यांनी सौरभ पवारची विकेट घेतलेली होती. अतुल यांनी त्यांचा चांगला झेल टिपलेला होता. आणि यावेळेस हे काय केलंय, पुन्हा एकदा अतुल. एक झेल घेतलेला होता आणि आता एक महत्वाचा झेल ड्रॉप झालेला आहे. एक संधी निर्माण केलेली होती गोलंदाजाने. परवेश तडवीने एक चांगली संधी निर्माण केली होती. ओव्हरपिच चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कळ घेऊन सर अतुलच्या हातात चेंडू होता, परंतु हा चेंडू निसटून गेलेला आहे.
यावेळेस डीपगलीकडे चेंडू गेलेला, एक धाव मिळते हर्षवर्धन यांना. AICT चोपडा या संघाचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू परवेश तडवी आता गोलंदाजी मार्कवर. परंतु या स्लॉट मधल्या चेंडूला ताकदीने लॉफ्ट केलेला आहे नंदकिशोर देशमुख यांच्या बॅट मधून. CPL सीझन 3 ब्रँडेड चौका, ज्याचे प्रायोजक ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. चला आता कुठेतरी बॅटवर बॉल यायला लागलेले. ओ यावेळेस चेंडू खाली राहिलेला आहे. परवेजचं षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 46 धावा, 1 गडी बाद. गौरव यांच्या हातून झेल सुटलेला आहे आणि हे सुटलेले झेल आता कुठेतरी महागात पडतील, नक्कीच पडतील. कारण की नंदू सरांचा सुद्धा झेल सुटलेला होता, त्यानंतर हर्षवर्धनचा सुद्धा झेल सुटलेला आहे. ओहो, स्टायलिस्ट इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला जबरदस्त षटकार. ओव्हरपिच चेंडू, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, षटकार. बघा सुरुवातीला थोडासा संघर्ष करावा लागला नंदू सरांना, चाचपडत खेळत होते कारण की सागर भोई आणि परवेज यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केलेली होती. त्यानंतर थोडा वेळ घेतला आणि आता मात्र आपला क्लास दाखवतात. असं म्हणतात की फॉर्म इज अ टेम्पररी आणि क्लास इज अ परमनंट. आपला क्लास या ठिकाणी नंदकिशोर देशमुख दाखवताना. यावेळेस दबाव 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 आणि फक्त दबाव. नो बॉलचा इशारा, ऑफ द पिच हा चेंडू लँड झालेला होता, त्यामुळे नवीन नियमानुसार हा नो बॉल. तर पंचांचा पंखा फिरलाय, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि चांगल्या चेंडूला सोडत नाही, हा तर फ्री हिट होता. हा सरळ छत्रपती शिवाजी महाराज मंचाला मानवंदना देणारा षटकार ठोकलेला आहे नंदकिशोर देशमुख यांनी.
आणि या षटकाराचे प्रायोजक होते अग्रवाल असोसिएट्स. स्लॉट मध्ये चेंडू आपण टाकू शकत नाही. 60 धावा झालेल्या आहेत. वाईडचा इशारा. या ठिकाणी आता मात्र या फटकेबाजीमुळे कुठेतरी गोलंदाजांवर दबाव आहे. बघा, असं नाहीये की गोलंदाजांनी गोलंदाजी खराब केलेली. गोलंदाजांनी काही चान्सेस निर्माण केलेले होते, परंतु क्षेत्ररक्षकांकडून भरपूर मोठ्या चुका झालेल्या आहेत. कॅचेस ड्रॉप झालेले आहेत, मिसफिल्ड झालेले आहेत आणि त्याचा कुठेतरी भुर्दंड आता मातोश्री टेंट हाऊस संघाला बसतोय. दबाव दिसतोय गोलंदाजावर. वाईडचा इशारा पुन्हा एकदा. पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात एक धाव अवांतर. अवांतर धाव. 62 धावा. 21 चेंडू 37 धावांची चांगली खेळी नंदकिशोर देशमुख यांच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि षटकार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. चला, चोपड्याचा आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देणारा हेल्थ इज वेल्थ परिवार आपल्यासोबत उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आपलं. अशोक महाजन सर, सोपान चौधरी सर, पिंटू भाऊ. पुन्हा एकदा षटकार, यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जबरदस्त फलंदाजी. चला, आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर नंदकिशोर देशमुख. 49 धावा आणि या 49 धावा मातोश्री टेंट हाऊसला खूप महागात पडतील, कारण की जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे. झेल सोडलेले आहेत ते कुठेतरी महागे पडत आहेत. फुल टॉस चेंडू आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. नंदकिशोर देशमुख यांनी आपला CLASS क्लास दाखवलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. नंदकुमार देशमुख यांचा आकर्षक अर्धशतक कुठेतरी या डावाचं आकर्षण ठरलेले नंदू सर या नावाने ओळखलं जातं.
आणि आता 6 षटकांची समाप्ती, 75 धावा, एक गडी बाद. एका खराब सुरुवातीनंतर डाव कसा सावरायचा हे दाखवून दिलेलं आहे नंदकिशोर देशमुख आणि युवा हर्षवर्धन पाटीलने. चला, हेल्थ इज वेल्थ परिवाराला विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराज मंचाची शोभा वाढवायची. हेल्थ इज वेल्थ परिवार. ओ, यावेळेस मोठा मासा गळाला लागलेला आहे. नंदकिशोर देशमुख, दांडी 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 दांडी, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. हाफिज यांनी एक मोठा अडसर दूर केलेला आहे. नंदकिशोर देशमुख, बोल्ड हाफिज, परंतु आपलं काम, आपली भूमिका, जे काम सोपवलेलं होतं आपल्या कर्णधाराने ते काम चोख बजावलेलं आहे. सुरुवात थोडीशी संघर्षमय झाली, एक एक धाव घेण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत होती, परंतु त्यानंतर मात्र नजर जमली आणि मोठे मोठे फटके लगावले. एक जबरदस्त अर्धशतक पूर्ण केलेलं आहे नंदकिशोर देशमुख यांनी. एक जबरदस्त डाव आपल्या संघासाठी खेळलेला आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत, सागर पाटील. अबो द वेस्ट हाईट. चला, यावेळेस मात्र हा चेंडू अबो द वेस्ट हाईटचा नो बॉल आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाते तिसऱ्या पंचांकडून. टीव्ही पंच बघतील आणि सांगतील हा नो बॉल आहे किंवा नाही. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. हाफिज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग एंड चे प्रायोजक आहेत गिरिराज बिल्डर्स. दोन चेंडू झालेले, तिसरा चेंडू हाफिज यांचा. सागर पाटील, यावेळेस घाणाघाती प्रहार, चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमा रेषा पार. छत्रपतींचा छावा लगावतोय षटकार, मिळवतोय 6 धावा. CPL सीझन 3 या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. बघा, सागर पाटीलने चोपड्याचं मराठा प्रीमियर लीगचं हे सत्र सुद्धा आपल्या फलंदाजीने गाजवलेलं होतं आणि आता चोपडा प्रीमियर लीग गाजवताना षटकाराने खातं उघडलेलं आहे. हाफिज पुन्हा एकदा. ओ, पायावर मारा, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल, पायांचा वेध घेतलेला होता. चांगला कमबॅक हाफिजचं. चला, वार पलटवार आपल्याला बघायला मिळतील. एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा हाफिज. डाऊन द ग्राउंड, चांगला फटका अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. गौरव या चेंडूला अडवत आहेत आणि आता स्ट्राईकला असतील हर्षवर्धन पाटील. सामना करतील हाफिज यांचा.
एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. आणि बघा हे युवा खेळाडू या व्यासपीठाचा फायदा सुद्धा उचलतायत. यावेळेस षटकार आलेला आहे, लॉंगॉन सीमारेषा पार, इवल्या इवल्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारतोय षटकार, झुकेगा नाही साला, ठोकलाय पठ्ठ्याने षटकार. हर्षवर्धन पाटील ऑन फायर. 7वं षटक संपलेलं आहे, 88 धावा, 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत सौरव पवार आणि अर्धशतकीय खेळी करून तंबूत परतलेले नंद किशोर देशमुख. वसीम सय्यद उर्फ अज्जू आता गोलंदाजी मार्कवर. ॲडव्होकेट सुधीर पाटील गोलंदाजी यांचे प्रायोजक. ॲडव्होकेट सचिन पाटील गोलंदाजी यांचे प्रायोजक. आणि न्यू बापू टी हाऊस या स्पर्धेतील जे कपडे आपण खेळाडूंच्या अंगावर बघतोय त्याचे प्रायोजक आहेत राहुल महाजन. स्लीव स्पॉन्सर्स. बघा जशी आपल्या लक्षात कोरोनाची महामारी राहिलेली आहे तशी शेवटच्या षटकातली हाणामारी सुद्धा लक्षात राहते का या षटकात ते बघूया. सागर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. वसीम सय्यद शेवटचं षटक घेऊन आलेत, 2 चेंडू निर्धाव आणि आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, 1 बाउन्स चौकार, फाईड लेगच्या दिशेने. भरपूर वेळ होता, स्लोअर चेंडू आणि शॉर्ट बॉल आणि आस्क्स टू पनिश. चला धावसंख्या झालेली आहे 92. फटका फसलाय आणि झेल टिपलाय. सागर भोई द मॅन फ्रॉम वेळोदे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सागर पाटील कॉट सागर भोई, बोल्ड वसीम सय्यद उर्फ अज्जू. तिसरा झटका लागलेला आहे. 2 चेंडू बाकी आहे, 100 गाठतो का? श्री स्वामी स्टार संघाने संघर्षमय सुरुवात केलेली होती. परवेज तडवी आणि सागर भोई यांनी सुरुवातीला टिच्चून मारा केलेला होता, फलंदाजांना जखडून ठेवलं होतं, बेड्यांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं होतं. त्यानंतर मात्र नंदकिशोर देशमुख यांची जबरदस्त खेळी आणि हर्षवर्धनने सुद्धा चांगले फटके लगावलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि विद्यमान सीपीएलचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहेत भगवान नाना पाटील आता मैदानात, डावखुरे फलंदाज. अज्जू गोलंदाजी मार्कवर. ओहो स्टायलिश फटका डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या दिशेने. एक वेगवान धाव आणि भगवान नानांचं खातं उघडलेलं आहे.
10 चेंडू आणि 24 धावा. हर्षवर्धन पाटील शेवटचा चेंडू, या डावाचा हा शेवटचा चेंडू. ऑप्शनच्या बाहेर फटका फसलाय. सागर भोई यांनी झेल टिपलेला आहे. चला 8 षटकांचा निर्धारित खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 8 षटकात श्री स्वामी स्टार या संघाने 93 धावा केलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि मातोश्री टेंट हाऊस या संघाला जिंकण्यासाठी 94 धावांचं लक्ष्य असेल. 94 रन्स टू विन. चला तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भेटूया. काही क्षणाची विश्रांती. पहिला चेंडू आणि पहिला चौकार. निखिलने आपला आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. निखिल धनगर स्ट्राईकला आणि आता येणाऱ्या काळात चोपडा तालुक्यात धनगर प्रीमियर लीग
सुद्धा खेळली जाणार आहे, तर त्यामध्ये निखिलचा खेळ आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. यावेळेस सन्मान देताना एक धाव चोरटी पूर्ण झालेली आहे. निखिल 5 धावांवर आणि मातोश्री टेंट हाऊस या संघाची सुद्धा धावसंख्या 5. स्ट्राईकला असतील अशफाक सर. गोलंदाजी मार्कवर आहेत चंद्रशेखर कोष्टी, जे चौकारांचे प्रायोजक आहेत आणि पुणेरी फ्राईजचे संचालक, आणि त्यांच्याच पहिल्या चेंडूवर ब्रँडेड चौकार आला होता, ज्याला पुणेरी फ्राईजने स्पॉन्सर्ड केलेलं होतं. ओ, चांगला चेंडू, चांगला चेंडू. आपल्या कटर गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आपली बोट चेंडूवर फिरवतात आणि चेंडूला आत आणि बाहेर दोन्ही साईडला वळवतात. एक चांगले कटर गोलंदाज चंद्रशेखर कोष्टी. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौका. अशफाकच्या बॅटमधून चौकार. अशफाक सर. इम्प्रोवाइज केलेला आहे. हा सुद्धा चौकार जातोय का? क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु ही शर्यत मात्र चेंडू जिंकेल. तिसरा चौका ज्याला प्रायोजित केलेलं आहे पुणेरी फ्राईजने. पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला, विजय पाटील यांनी सागर पाटीलला शुभेच्छा पाठवलेल्या आहे रुखनखेडा क्रिकेट क्लब कडून. दिनेश राजपूत सर आता गोलंदाजीला. निखिल शिरसाट. शॉर्ट मिड विकेटकडे चंद्रशेखर कोष्टी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. निखिल चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. तर पॉवर प्लेचा फायदा उचलताना फलंदाज डीप कव्हर सीमारेषा पार चौकार, आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज.
नो बॉलचा इशारा. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुकट फटका. ओ, यावेळेस घुसून मारण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या जास्त खोलीत शिरलेला होता. माझ्या मते जागेवरून जर खेळला असता तर हा समोर होता चेंडू, परंतु जास्त मागच्या साईडला गेलेले होते, त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. शॉर्ट बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स चौकार. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. लाईन बरोबर आहे ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ. या वेळेला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, डॉट बॉल. दिनेश राजपूत यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, 22 धावा, बिनबाद 22. अविनाश कोळी. मधुकर अंभोरे आलेले, अविनाश नाहीयेत. आणि स्ट्राईकला असतील अशफाक सर. पंचांकडे टायमर सुरू आहे. 30 मिनिटाच्या आत जर 8वं षटक सुरू झालेलं नसलं तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कलच्या आत घ्यावा लागेल आणि अशा परिस्थितीत नुकसान होऊ शकतं. चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षवर्धन पाटील. आज नशिबाची हर्षला चांगली साथ मिळालेली आहे. 2 सोपे झेल त्याचे सुटलेले होते. एकच धाव मिळेल. पॉइंटकडे चेंडू गेलेला आहे. समाधान सरांनी चेंडू अडवलेला आहे. बघा, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाविषयी जर सांगायचं म्हटलं तर आपल्या संघातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पॉइंटवर उभा असतो. यावेळेस गोळीच्या वेगाने चेंडू, स्पीड कमी केलेला होता चंद्रशेखर कोष्टी यांनी, परंतु गोळीच्या वेगाने चेंडू निघालेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. अशफाक सरांच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड चौकार CPL सीझन 3 चा. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. चला, गोलंदाज उत्साही होत होता, परंतु यष्टीरक्षकाकडून अपीलला साथ मिळालेली नाहीये. मोठ्या स्तरावर अशा अपील्स होत असतात. पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न होत असतो, कुठेतरी ध्यान भटकवण्याचा प्रयत्न असतो पंचांचं. परंतु पंच आमचे अनुभवी विनायकजी जोशी, मॅन फ्रॉम
कळवा. फटका हवेत. ओ चांगला झेल. नंदकिशोर देशमुख यांनी एक चांगला रनिंग कॅच पकडलेला आहे. आणि आजचा दिवस हर्षवर्धनचा तर आहेच, सोबतच नंदकिशोर देशमुख सुद्धा दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. चला, गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी चेक केली जाते. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर असतील मधुकर अंभोरे आणि स्ट्राईकला असतील नवीन फलंदाज परवेश तडवी. नवीन फलंदाज मैदानात मधुकर अंभोरे यांच्या शेवटच्या चेंडूचा सामना करतील. आणि मिड विकेटच्या दिशेने हवेत आणि परवेश तडवी आले आणि परवेश तडवी तंबूत परत गेले. हर्षवर्धन पाटील आजचा दिवस नक्की गाजवतोय. परवेश तडवी कॉट हर्षवर्धन पाटील बोल्ड मधुकर अंभोरे. डीडी फायटर्स व्हर्सेस सचिन परफ्यूम हाऊस या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होतोय. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी आयोजकांशी संपर्क करायचा आहे. प्रवीण आता गोलंदाजीला आलेले प्रवीण पाटील, माफ करा फलंदाजीला आलेले प्रवीण पाटील आणि गोलंदाजीला आलेले सौरव पवार. चला, जवळपास 100 लोक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं
मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ओ यावेळेस डॉट बॉलने गोलंदाज आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. बिंदी गेंद, निर्धाव चेंडू. सौरव पवार ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका. एकच धाव मिळते. ग्राउंड मोठं आहे. दुसरे धाव जर आपल्याला घ्यायची असेल तर पहिली धाव वेगात पूर्ण करावीच लागेल. मधुकर अंभोरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ कडून एक्स्ट्रा कव्हर रिजनला धावत गेलेले होते आणि आता स्ट्राईकला असतील प्रवीण. पुल केलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पुढच्या सामन्याची नाणेफेक संपन्न होत असताना नाणेफेकीचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी, संदीप पाटील सर. टॉस का बॉसचे प्रायोजक मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होताना सचिन परफ्यूम हाऊस वर्सेस डीडी फायटर यांच्या दरम्यानचा पुढचा सामना नाणेफेक होताना. चला नाणेफेक झालेली आणि आपण काही क्षणातच अपडेट देऊया दर्शकांना. तीस धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. चंद्रशेखर कोष्टी पुणेरी फ्राईजचे संचालक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 2 गडी बाद. तर फलंदाजी करणारा संघ आहे मातोश्री टेंट हाऊस आणि गोलंदाजी करणारा संघ आहे स्वामी स्टार 11. आणि स्वामी स्टार 11 या संघाने जर आजचा हा सामना जिंकला तर पुणेरी फ्राईजचे संचालक चंद्रशेखर कोष्टी यांच्याकडून कॉमेंट्री पॅनलसाठी पुणेरी फ्राईजची ट्रीट असेल उद्या संध्याकाळी, असं सूत्रांकडून आम्हाला कळलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश पाटील, अविनाश कोळी. फुल टॉस चेंडू आणि लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. ओ हो, उमर 55 की दिल बचपन का. भगवान नाना पाटील यांनी चेंडू अडवलेला आहे. डीडी फायटर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रात एकेरी धाव. चेतन दादा आयोजन समितीचे सदस्य जिथे कुठे असतील समालोचन कक्षात यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा डबल माइंड असतो खेळाडू. झेलसाठी जायचं की चेंडू अडवायसाठी. या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळते. हर्षवर्धन पाटील आजचा दिवस नक्की गाजवतोय.
चला सोनूसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुल. ओ हो यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण, सिंगल हँडेडली पिकअप सागर पाटील. एक धाव. निखिल ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर अविनाश कोळी. षटकातला शेवटचा चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने भगवान नाना चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. आणि वयाच्या हिशोबाने भगवान नानांनी आपली फिटनेस चांगली जपलेली आहे. कौतुक करावं लागेल भगवान नानांचं. सिनियर खेळाडू आहेत, तर नक्कीच या गोष्टीचं रहस्य आम्हाला जाणायला आवडेल भगवान नाना. पाच षटकांची समाप्ती, 38 धावा, 2 गडी बाद. आणि आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अब तक 56ची गरज. आणि धावसंख्या जर 56 करायची आपल्याला 18 चेंडू, तर सरासरी राखावी लागेल 18.67. चला लक्ष आता थोडस कठीण होत चाललंय. प्रत्येक षटकात आपल्याला 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील. बॅटची कळ, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट कडे. एक धाव. समाधान सर चेंडू वाढवत आहेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. प्लेयर्स डगआउट नंबर 1 कडे चेंडू गेलेला आहे. मधुकर यांनी चेंडू अडवलेला आहे. यावेळेस चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषा पार. मिळतोय CPL सीझन 3 चा ब्रँडेड षटकार. अग्रवाल असोसिएट्स या षटकाराचे प्रायोजक. पुन्हा एकदा यावेळेस साइड स्क्रीन कडे जबरदस्त फटकेबाजी. प्रवीण पाटील बॅक टू बॅक षटकार ठोकताना यावेळेस गोलंदाजीची शैली चेक केली जाणार आहे. अंपायर्स रिव्ह्यू. यस. एकेरी 12 चेंडू आणि 40ची गरज.
तर आता जे 7वं षटक येईल ते या सामन्याचं निर्णायक षटक असेल की हे षटक आपल्याला सांगेल की शेवटच्या 6 चेंडूत किती धावा वाचवायच्या आहेत, डिपेंड करायच्या आहेत. अविनाश कोळी हे निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत आणि अविनाश कोळी यांचा सामना करतील प्रवीण पाटील. शॉट चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. एकदा रिप्ले बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू होता. राईट राऊंड द विकेट अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट चेंडू बॅकफुटवर गेला, क्रीजच्या खोलीचा वापर केला आणि या चेंडूला पूर्ण ताकदीनिशी फटकावलेला आहे मिड विकेटच्या सीमारेषा पार. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. ओ यावेळेस फटका फसलाय. चेंडू सरळ हातात. सौरभ पवार यांनी झेल टिपलेला आहे. प्रवीण पाटील कॉट, सौरभ बोल्ड, अविनाश कोळी. मॅन फ्रॉम वेळोदे सागर भोई. जर सागरला आज हिरो बनायचं असेल तर आपल्या संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण की आता सामना फसलेला आहे. समीकरण 10 चेंडू 34, 10 मध्ये 6 क्लिअर करायचे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मधुकरची, माफ करा अविनाश कोळीची. पहिल्या चेंडूवर आखूड टप्प्याचा चेंडूवर मोठा प्रहार करण्यात आलेला होता, त्यानंतर कमबॅक केलेलं आहे आणि एक विकेट आणि एक डॉट बॉल टाकलेला आहे. सागर भोईचा चांगला फटका, दर्जेदार फटका, मिसफिल्ड आणि किती धावा मिळत आहेत ते बघूया. चौकार तर जाणार नाहीये, 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सागर आपलं खातं उघडतोय. आठ चेंडू 32 ची गरज. चला आता षटकाराशिवाय पर्याय नाहीये. बॅट चिकड, चेंडू गिरकी घेतोय, बॅकवर्ड पॉइंट कडे जातोय, मिसफिल्ड होते, चेंडू अडवला जातोय, यष्टीरक्षकाकडे फेकला जातोय. दरम्यान एक धाव मिळते फलंदाजाला. सात चेंडू 31 ची गरज. डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 6 चेंडू आणि 31 ची गरज. 7 षटकांची समाप्ती झालेली आहे. मातोश्री टेंट हाऊस या संघाची धावसंख्या 63 धावा, 3 गडी बाद आणि आता शेवटचे 6 निर्णायक चेंडू आणि 31 ची गरज. चला टीम मीटिंग मध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. थंडी थोडीशी वाढते, बोचरी थंडी जाणवते
आणि इतक्या थंडीमध्ये सुद्धा लहान लहान मुलं असतील, त्यानंतर त्यांचे पालक असतील, या गुलाबी थंडीत सामन्याचा आनंद घ्यायला आलेले आहेत. मैदान थोडंसं शहराच्या बाहेर आहे, परंतु चांगली गर्दी या स्पर्धेने जमवलेली आहे. जबरदस्त गर्दी. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करू आम्ही की दर्शकांना सुद्धा आपल्या कॅमेऱ्यात कैद करावं. बिलकुल करतील. समाधान पाटील सर आता गोलंदाजी मार्कवर. आणि बघा, आपण दर्शक बघू शकता, इतक्या थंडीत इतक्या रात्री सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नक्की चोपड्यामध्ये आता क्रिकेटची क्रेज वाढत चाललेली आहे. एक दर्जेदार आयोजन. चला, सिंगल डबलने आता काही होणार नाहीये. सिंगल डबलने फक्त काय होणार आहे, लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाल, नेट रन रेट साठी फायदा होईल. बाकी फार मोठा फायदा काही होणार नाहीये. सामना आपण जिंकू शकणार नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धावा कुठेतरी टाळायला हव्यात. पाच चेंडू आणि 5 षटकाराची गरज. पुन्हा एकदा वाईड. या ठिकाणी समाधान पाटील ऑफस्टंपला मारा करण्याचा प्रयत्न करताय, परंतु चेंडू जास्त बाहेर जातोय. समाधान सर ज्युनियर कॉलेजला शिक्षक सुद्धा आहेत. चला, डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 28 ची गरज. 4 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. चला, हा झेल. हर्षवर्धन पाटील आजचा दिवस गाजवतोय आणि त्याला नशिबाची सुद्धा साथ भेटते. आणि चेंडू माझ्या मते दुसऱ्या डावात तर हर्षवर्धन पाटील जिथे उभं राहतोय तिथे जातोय. चला, आता येणाऱ्या धावा फक्त जिंकणं आणि हारणं याच्यामध्ये जी तफावत आहे रनांची, ती एका धावेने कमी करेल. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज. चेंडू पुन्हा एकदा हर्षवर्धन कडे. यावेळेस मात्र हर्षवर्धनला चकमध्ये चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन कडे गेलेला आहे. गौरवच्या बॅट मधून आलेला आहे. सागर भोईच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. द मॅन फ्रॉम वेळोदे. तर सागर या षटकाराबद्दल म्हणावं लागेल, बहुत देर कर दी जनाब आपने आते आते, थोड़ी देर पहले आते तो शायद कुछ कर पाते. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. डॉट बॉल. श्री स्वामी स्टार या संघाने हा सामना जिंकलेला आहे. सलग दुसरा विजय आणि त्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या असतील क्वार्टर फायनल साठी, उपांत्य फेरीसाठी.
श्री स्वामी स्टार या संघाने हा सामना 20 धावांनी जिंकलेला आहे आणि या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत नंदकिशोर देशमुख अर्थात नंदू सर. 50 धावांची तुफानी खेळी, 25 चेंडूत 200च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 5 झंझावती षटकार त्यांनी लगावलेले होते. तर आता पुढचा सामना सुरू होईल आणि समालोचन कक्षात सुद्धा बदल होईल. यानंतरचं समालोचन आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगरच्या धडाडणाऱ्या जबरदस्त आवाजात. छत्रपती संभाजीनगरची मुलुक मैदान तोप सौरभ सिंग राजपूत आता शेवटच्या सामन्याचं समालोचन आपल्याला ऐकवतील. तर मी आता आपली रजा घेतो. धन्यवाद. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए.